वसई विरार शहरातील वाढत्या नागरिकीकरणासह अनधिकृत बांधकामही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। भूमाफिया खासगी तसेच सरकारी जागा बळकावून त्या जागी अनधिकृत इमारती, पत्र्याच्या शेड, गाळे, बैठ्या चाळी, झोपडपट्ट्या तयार करत आहेत। यामुळे शहरातील नागरी सुविधांवर ताण येत असून कर भरणारे नागरिक सोयी सुविधांपासून वंचित राहत आहेत। गेल्या काही वर्षात विविध राज्यातून नालासोपारा शहरात झालेल्या नागरिकांच्या स्थलांतरामुळे नालासोपारा हे परप्रांतीय नागरिकांचे केंद्र बनू लागले आहे। यातले बहुतांश स्थलांतरित हे मोलमजुरी करणारे आणि लहान सहान काम करून जगणारे असल्यामुळे स्वस्त दरात उपलब्ध असणाऱ्या अनधिकृत घरांकडे या नागरिकांचा ओढा जास्त आहे। पण नालासोपारात गेल्या वर्षीत उघडकीस आलेला 41 इमारतींचा घोटाळा आणि विरारमध्ये घडलेली इमारत दुर्घटना यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांचा आणि त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। या घटनांमुळे झालेली जीवितहानी आणि सामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान याचे गांभीर्य लक्षात घेत शहरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पालिकेने तोडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। गणेशोत्सवानंतर सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत शहरातील दुर्लक्षित आणि दाटीवाटीच्या भागातील अनेक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत। पण नालासोपाऱ्यातील पूर्व परिसरात अशीच एक कारवाई सुरू असताना स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला। नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील जाबरपाडा परिसरात सोमवारी अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक गेले होते। यावेळी तेथील नागरिकांनी कारवाईला विरोध करत अधिकारी व कर्मचारी यांना धक्काबुक्की केली। वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागातून भूमाफियांकडून सर्रासपणे अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत। विशेषतः नालासोपारा पूर्वेच्या भागातही अनेक ठिकाणी अनधिकृतपणे चाळी उभारण्याचे काम सुरूच आहे। अशा अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत। सोमवारी प्रभाग समिती एफचे सहाय्यक आयुक्त आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार जबरपाडा येथे कारवाईसाठी गेले होते। या कारवाई दरम्यान येथील नागरिकांनी कारवाईला जोरदार विरोध करत गोंधळ घातला। यावेळी त्यांनी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली। हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला असून अधिक तपास सुरू आहे।